हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। पाण्याचा बिलकुल न वापर करता 2 मिनिटात झटपट मी तुम्हाला आज एक भाजी बनवून दाखवणार आहे। डब्याला देण्यासाठी खूप छान आणि खूप लवकर होते। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। आजची आपली रेसिपी आहे झटपट होणारी वांग्याची भाजी। 2 मिनिटात आपल्याला ही वांग्याची भाजी बनवायची आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मी तुम्हाला दाखवते। एक पाव वांगी बारीक कट करून घेतलेत, एक कांदा घेतलाय मोठा बारीक चिरून, आणि हे मसाले आहेत घरी बनवलेले। त्याच्यामध्ये आहे धना पावडर आणि घरी बनवलेला कांदा लसूण मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। कढई ठेवले बघा गॅसवरती, गरम झाले तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे तडतडले की मग आपण कांदा बारीक चिरून ठेवलेला आहे तो कांदा टाकलेला आहे, आणि तो कांदा असा चांगला परतून घ्यायचा। खूप पटकन होते ही भाजी बघा। तुम्हाला कधी घाई असली, डब्याला काय बनवून द्यायचं, जर घरात वांगी असली किंवा मार्केटमधून वांगी आणायची, धुवायची, बारीक कट करायची, बिना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही। बिना पाण्याची भाजी होते। तर कांदा चांगला आपला परतला गेला आहे, त्याच्यामध्ये ही बारीक चिरलेली वांगी टाकायची, वांगी परतून घ्यायची। मसाले घरी बनवते मी। कांदा लसूण मसाला, धना पावडर, जिरा पावडर थोडंसं गरम करून जिरे आणि धने घ्यायचे आणि मिक्सरला बारीक वाटून ठेवायचे। खूप छान पावडर होते। बिना भेसळयुक्त घरी बनवलेलेच पावडर आपल्याला वापरायला पण होतात। आता वांग्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकले आणि हलवून थोडंसं झाकण ठेवले। थोडंसं झाकण ठेवून लगेच काढलं, आणि हे बघा वांग्याला खूप छान कलर आला आहे आणि शिजले पण वांगं हे आपलं लगेच। 1 मिनिटात वांगं हे शिजते, 1 मिनिट पण नाही लागत। आता हे मी घेतलेले मसाले त्याच्यामध्ये टाकलेत, आणि थोडंसं मी 1 चमचा बारीक हिरवी मिरची वाटलेली आहे, लसूण अद्रक त्याच्यामध्ये टाकला होता हिरव्या मिरचीमध्ये, ते 1 चमचा टाकले। आणि झाकण काढल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायच्या। आधीच जर आपण कोथिंबीर टाकली तर आपली कोथिंबीर काळी पडते। आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकले बघा। हे शेंगदाण्याचं कूट टाकले, चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती मस्त। आणि हे असं चांगले हलवून घेतले भाजी, थोडंसं झाकण ठेवले मध्ये कूट टाकल्यावर पण, आणि ही अशी झटपट आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। ज्वारीच्या, तांदळाच्या किंवा बाजरीच्या आणि चपातीसोबत खाऊ शकतात। छान आणि मस्त भाजी होते। चला तर पटकन भाजी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये सांगा नक्की। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग। व्हिडिओ आवडल्यास नातेवाईकांना, मित्रमंडळींना शेअर करा। खूप मस्त टेस्टी भाजी झालेली आहे।